In this video, we will see our next point, method of testing. Method of testing, also known as types of testing. First, what is testing? Testing means to find out error. Okay, there are two types of testing. Software testing चे दोन type. First is static testing. Second one is dynamic testing. Okay, static testing again divided into black box testing and white box testing. Dynamic testing is again divided into black box testing and white box testing. Then what is testing? Testing means to find out errors in software in order to improve the performance of that software. Software testing म्हणजे find out error, find out ambiguities present in a software is called as software testing. First type is static testing. Second one is dynamic testing. Then what is the difference between static and dynamic? Static testing means testing the software or to test the software without executing the code. It's called as static testing. Test the software without executing the code. And dynamic testing means टेस्ट द सॉफ्टवेअर विथ एक्झिक्युटिंग दी कोड. म्हणजेच काय, स्टॅटिक टेस्टिंग इज अ डॉक्युमेंट बेस्ड टेस्टिंग. डॉक्युमेंट बेस्ड म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कोडिंगचं एक्झिक्युशन होत नाही. तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट होतं आहे, पण ते कसं टेस्ट होतं आहे, जस्ट बिहेवियर ऑफ सॉफ्टवेअर. इंटरनल जे काही कोड असेल किंवा स्ट्रक्चर असेल ते टेस्ट होत नाही. त्याला काय म्हणायचं, स्टॅटिक टेस्टिंग. जे डॉक्युमेंट बेस आहे, जे मॅन्युअल आहे, त्याला म्हणतो आपण स्टॅटिक टेस्टिंग. टू टेस्ट द सॉफ्टवेअर विदाऊट एक्झिक्युटिंग दी कोड. आणि डायनॅमिक टेस्टिंग मीन्स की सॉफ्टवेअर तुम्हाला टेस्ट करायचं आहे विथ एक्झिक्युशन ऑफ कोड. म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्ट करताना तुम्हाला कोडसुद्धा काय करायचं आहे, एक्झिक्यूट करून पाहायचं आहे, आलेला आउटपुट कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, त्याला म्हणायचं डायनॅमिक टेस्टिंग. मग फर्स्ट पॉईंट इज टू टेस्ट द सॉफ्टवेअर विदाऊट एक्झिक्युटिंग दी कोड इज कॉल्ड स्टॅटिक टेस्टिंग. सेकंड पॉईंट, स्टॅटिक टेस्टिंग इज अ डॉक्युमेंट बेस्ड टेक्निक. डॉक्युमेंट बेस्ड का म्हटलं आपण, कारण आपण मॅन्युअली टेस्ट करणार आहे. किंवा त्या स्टॅटिक टेस्टिंगला आपण अजून म्हणू शकतो इज अ व्हेरिफिकेशन टेक्निक. व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं, जस्ट मॅन्युअली तुमचं टेस्टिंग करायचं. आणि व्हॅलिडेशन म्हणजे विथ कोड तुम्हाला टेस्टिंग करायचं आहे. हे व्हेरिफिकेशन टेक्निक आणि डायनॅमिक टेस्टिंग इज अ व्हॅलिडेशन टेक्निक. मग स्टॅटिक टेस्टिंग इन्व्हॉल्व रिव्ह्यू. सपोज एखादं सॉफ्टवेअर यूज केल्यानंतर त्याचे काय रिव्ह्यू येतात, ते रिव्ह्यू चेक करून आपण त्या सॉफ्टवेअरची क्वालिटी ठरवू शकतो. ते कशात येणार आहे, तुमच्या स्टॅटिक टेस्टिंगमध्ये. मग स्टॅटिक टेस्टिंग इन्व्हॉल्व रिव्ह्यू, अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट, कोडिंग आणि डिझाईन डॉक्युमेंट. कोडिंग मीन जस्ट बेसिक हाऊ मेनी लाईन्स ऑफ कोड एक्सेट्रा. अँड डिझाईन डॉक्युमेंट्स म्हणजे रिव्ह्यू, अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट, कोडिंग आणि डिझाईन डॉक्युमेंट्स हे कशात येतं, तुमच्या स्टॅटिक टेस्टिंगमध्ये. मग स्टॅटिक टेस्टिंगचा मेन यूज काय आहे, टू फाइंड आउट एरर्स अँड ॲम्बिग्युटी प्रेझेंट इन डॉक्युमेंट्स. पर्टिक्युलर डॉक्युमेंटमध्ये जे काही एरर वगैरे असेल ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करतो, स्टॅटिक टेस्टिंग. मग स्टॅटिक टेस्टिंगचं मेन गोल काय, टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. स्टॅटिक टेस्टिंगचं मेन गोल आहे इम्प्रूव्ह करायची क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. ठीक आहे. सेकंड वन इज डायनॅमिक टेस्टिंग. डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करायचं आहे विथ एक्झिक्युटिंग दी कोड. त्यासाठी तुम्हाला कोडसुद्धा काय करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. मग हे डायनॅमिक टेस्टिंग काय आहे, व्हॅलिडेशन टेक्निक आहे. मग डायनॅमिक टेस्टिंगचा पर्पज पण सेम आहे, अगेन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ दॅट सॉफ्टवेअर बट इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एक्सटर्नली टेस्ट होणार आहे, याच्यामध्ये इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली. ठीक आहे, हे झालं स्टॅटिक टेस्टिंग, डायनॅमिक टेस्टिंग. स्टॅटिक टेस्टिंग इज अगेन डिवायडेड इंटू BBT मीन्स ब्लॅक बॉक्स टेस्टिंग अँड WBT मीन्स व्हाईट बॉक्स टेस्टिंग. अगेन डायनॅमिक इज अगेन सेम डिवायडेड टू BBT अँड WBT. मीन्स काय, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स हे ऑलरेडी आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पाहिले. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज फंक्शनल बेस्ड टेस्टिंग. ठीक आहे, किंवा स्पेसिफिकेशन बेस्ड टेक्निक किंवा एक्सटर्नल लेवल टेस्टिंग. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मीन्स एक्सटर्नल लेवल टेस्टिंग. एक्सटर्नल लेवल म्हणजेच काय की तुमचं फक्त बिहेवियर चेक होणार आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बिहेवियरल टेस्टिंग किंवा स्पेसिफिकेशन बेस्ड टेस्टिंग किंवा फंक्शनल टेस्टिंग. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज स्पेसिफिकेशन बेस्ड टेक्निक ऑर फंक्शनल टेस्टिंग. याच्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअरचं जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर असेल ते टेस्ट केलं जातं. आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग मीन्स स्ट्रक्चर बेस्ड टेस्टिंग किंवा ग्लास बॉक्स टेस्टिंग. याच्यामध्ये तुमचं काय होतं, सॉफ्टवेअरचं इंटरनल स्ट्रक्चर टेस्ट केलं जातं. सॉफ्टवेअरचं बिहेवियर चेक करायचं म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि सॉफ्टवेअरचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजेच तुमचं कोडिंग वगैरे जे काही चेक करायचं असेल ते कशात येतं, तुमच्या व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये. म्हणूनच व्हाईट बॉक्स टेस्टिंगला काय म्हणतात, ग्लास बॉक्स. ग्लास का म्हणतात, बिकॉज ग्लास कशी असते, ट्रान्सपरंट असते. सो याला काय म्हणतात, ग्लास बॉक्स टेस्टिंग. आणि ब्लॅक बॉक्समध्ये काय म्हणतात, ब्लॅक बॉक्स म्हणजे ब्लॅक बॉक्समध्ये तुम्हाला साईडचं दिसत नाही किंवा ट्रान्सपरंट नसतं. म्हणजे तुम्हाला फक्त काय चेक होणार, याच्यामध्ये बिहेवियर म्हणजे फक्त एक्सटर्नल लेवल चेक होणार आहे, आतलं इंटरनल दिसणार नाही. त्याला म्हणायचं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग.
आणि व्हाईटमध्ये तुम्हाला इंटरनल दिसते ट्रान्सपरंट ग्लाससारखं. सो इट इज कॉल्ड ॲज व्हाईट बॉक्स टेस्टिंग. अगेन इकडे BBT आणि WBT याच्यामध्ये अगेन सेम व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स दोन्ही ठिकाणी सेम आहे. फक्त हे तुम्हाला स्टॅटिकमध्ये यूज करायचं आहे आणि हे तुम्हाला डायनॅमिकमध्ये यूज करायचं आहे. स्टॅटिकमध्ये यूज करायचे म्हणजे इथं विदाऊट एक्झिक्युटिंग दी कोड आणि डायनॅमिकमध्ये यूज करायचे म्हणजे विथ एक्झिक्युशन ऑफ दॅट कोड. सपोज व्हाईट बॉक्स टेस्टिंग इथे काय असतं तुमचं इनपुट, इकडे असतं आउटपुट, मध्ये काय असणार आहे तुमचा एक्झिक्युटेबल प्रोग्राम. इनपुट, एक्झिक्युटेबल प्रोग्राम आणि आउटपुट याला काय म्हणतो आपण WBT. इथे पहा. आणि आता ब्लॅक बॉक्सचे कसं असणार आहे BBT. डायग्राम सेम आहे, फक्त एक मायनॉर डिफरन्स आहे. इनपुट, अगेन इकडे आउटपुट असणार आहे, मध्ये काय असणार आहे तुमचं एक्झिक्युटेबल प्रोग्राम. सेम एक्झिक्युटेबल प्रोग्राम. मग डिफरन्स काय व्हाईट बॉक्समध्ये काय असणार तुमचं इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा चेक होतं. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय की इंटरनल लॉजिक किंवा स्ट्रक्चर ऑफ दॅट कोड. व्हाईट बॉक्समध्ये इंटरनल चेक होतं. इंटरनल लेवल म्हणजेच काय की तुमच्या कोडचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये कुठलं लॉजिक तुम्ही यूज केलं हे इंटरनली प्रॉपरली चेक होतं. म्हणजे डिटेल इन्व्हेस्टिगेशन ऑफ इंटरनल लॉजिक अँड स्ट्रक्चर ऑफ दी कोड हे कशात येतं तुमच्या व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये. आणि ब्लॅक बॉक्समध्ये काय येतं तुमचं जस्ट फक्त बिहेवियर. इथे सिम्पल एक बॉक्स आहे आणि इथे क्यूब आहे. बिहेवियर चेक करायचं आहे म्हणजे जस्ट फक्त चेक करायचं आहे की तुमचं सॉफ्टवेअरचं याच्यामध्ये जस्ट तुम्हाला बिहेवियर म्हणजे GUI चेक करायचं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग वगैरे चेक करायचं नाही आहे. त्याला म्हणायचं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. डायग्राम सेम आहे, फक्त इथे क्यूब दाखवायचा आणि इथे एक स्क्वेअर दाखवायचा. स्क्वेअर दाखवायचा म्हणजे फक्त एक्सटर्नल लेवल आणि क्यूब दाखवायचा म्हणजे मिनिंग काय त्याचं इंटरनल स्ट्रक्चर पण आपण इथे काय करतो आहे शो करतो आहे. सो क्वेश्चन जर आला की एक शॉर्ट नोट ऑन व्हाईट बॉक्स टेस्टिंग किंवा शॉर्ट नोट ऑन ब्लॅक बॉक्स, तर तुम्हाला डायग्राम मस्ट ड्रॉ करायची आणि खाली हे जे पॉईंट आहेत हेच कंटिन्यू 4 पॉईंट लिहिले तरी चालतील. ठीक आहे. मग व्हॉट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग अँड ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. तर व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा ॲडव्हान्टेज काय की व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा हेल्प कशासाठी होते ऑप्टिमायझिंग दी कोड. कारण आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे इंटरनली यूज करतो आहे, इंटरनल स्ट्रक्चर कोडचं चेक करतो आहे. म्हणजे कोड ऑप्टिमायझेशनमध्ये तुम्हाला कसला यूज होणार आहे व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा. किंवा याच्यामध्ये जे तुमच्या कोडमध्ये एक्स्ट्रा लाईन्स असतात की समजा आपण कोडिंग केलं, एखाद्या सॉफ्टवेअरचं कोडिंग 1000 लाईन्स आहे, पण त्याच्यामध्ये काही लाईन एक्स्ट्रा असतात, तर त्या रिमूव्ह करता येतात. कशासाठी रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे WBT. म्हणजे एक्स्ट्रा लाईन्स ऑफ कोड जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तुम्ही WBT यूज करणार आहे. किंवा तुम्हाला कोडचं ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर तुम्हाला कसली हेल्प होणार आहे WBTची. आणि त्यासाठी तुम्हाला GUI वगैरे पूर्ण डेव्हलप करायची गरज नाही. जर तुमचं एखादं सॉफ्टवेअरचं कोडिंग रेडी झालं तर तुम्ही डिरेक्टली त्याच्यावर टेस्टिंग परफॉर्म करू शकता. तुम्हाला त्यासाठी GUI कम्प्लीट होऊन तो चेक करत बसण्याची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली कोडिंग झाल्यावर कोडिंग चेक करू शकता. मग व्हाईट बॉक्स टेस्टिंगचं फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे कोड ऑप्टिमायझेशन. सेकंड ॲडव्हान्टेज आहे इट हेल्प्स इन रिमुव्हिंग द एक्स्ट्रा लाईन ऑफ कोड. आणि थर्ड आहे की नो नीड टू वेट फॉर GUI. ओके, यू कॅन डिरेक्टली टेस्ट द कोडिंग. ठीक आहे. आणि फोर्थ ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला काय लागणार आहे याच्यामध्ये जरी एखादा ट्रेन पर्सन लागणार आहे. त्याच्यामुळे जर एखादा स्किल पर्सन असेल की ज्याला ऑलरेडी इंटरनल त्या कोडिंगचं नॉलेज असेल तर तो स्किल्स पर्सनसाठी काय होणार आहे व्हेरी इझी अँड सिम्पल टू फाइंड आउट द एरर्स. ठीक आहे. म्हणजे जर स्किल पर्सन असेल त्याच्याकडे स्किल असेल कोडिंगचं ऑलरेडी, सपोज जावाचा कोड आहे आणि स्किल पर्सन जावाचाच आहे त्याला जावाचं स्किल आहे, तर त्यासाठी ते एरर फाइंड आउट करणं कमी टाईममध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे. हे झालं त्याचे ॲडव्हान्टेजेस. मग ड्रॉबॅक काय WBTचा की ड्रॉबॅक आहे की जरी तुमच्याकडे नॉलेज असेल तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे स्किल गरजेचं आहे टेस्टरला. स्किल ऑफ टेस्टर इज नीड. स्किल का गरजेचं आहे कारण डिपेंड ऑन स्किल टेस्टरच्या तुमचं आउटपुट येणार आहे. जर एखाद्या टेस्टरने खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग टास्क केली तर त्यासाठी तुम्हाला कॉस्ट पण इन्क्रीज होणार आहे. एखाद्या टेस्टरने जर खूप मिनिमम टाईम स्पॅनमध्ये जर तुमच्या एरर फाइंड आउट केला तर तुमची काय होणार आहे कॉस्ट सॉफ्टवेअरची डिक्रीज होणार आहे. सो स्किल टेस्टर इज नीडेड. ओके. देन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. मग ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये ॲडव्हान्टेज काय आहे की तुमचं सॉफ्टवेअरची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. किंवा